नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, आता जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण जवळजवळ संपण्यात आलेले आहे. तर अजूनही अशा काही बहिणी आहेत का की त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालाच नाही? तर कृपया करून कमेंट करा. ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही त्या बहिणींनी कृपया करून आठवणीने कमेंट करा की जून हप्ता आला नाही. एवढीच तुम्ही फक्त कृपया करून कमेंट करा, म्हणजे त्यावर आपल्याला 100% उपाय सांगणार आहे. सक्सेसफुली त्याच्यावर तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर तुम्हालाही कळेल की जर तुम्ही पात्र बहिणी आहात तरीसुद्धा तुम्हाला जून हप्ता आला नाही तर यापुढे आता त्याच्यावर काय करायचं, त्याच्यावर आपण 100% उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कृपया करून कमेंट करा की जून हप्ता आला नाही असं. ज्या बहिणींना हप्ता नाही आला त्यांनी, आणि ज्या बहिणींना आलेला आहे त्या बहिणींनी फक्त म्हणा जून हप्ता आला. तर आठवणीने कमेंट करत राहा. का? कारण की कमेंट केल्याने तुमचे सगळ्या काय समस्या आहेत, तुम्हाला काय समस्या आहे काय नाही आहे ते कळतं, आणि यापुढचं पण तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतात. म्हणून सर्व बहिणी, सर्व संपूर्ण माझी ऑडियन्स कृपया करून कमेंट करत राहा. प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण जणू एकमेकांशी बोलतच आहोत असे आपल्याला वाटते. म्हणून कमेंट केल्याने आपल्याला एकमेकांचे सुखदुःख कळतं, तुम्हाला हप्ता आला का नाही ते कळतं, आणि बहिणी माझ्या सगळ्या कुठून व्हिडिओ बघत आहेत ते पण आठवणीने कमेंट करा हां ताई. आणि बघा आता काय झाले माहिती आहे का, जून हप्त्याच्या वेळेला बरेच असे प्रॉब्लेम्स आलेत. का? कारण की खूप ठिकाणी म्हणजे वितरण सुरू झाले. जसे की उदाहरणार्थ बघा मुंबई, पुणे. परंतु झाले काय की मुंबईला तर वितरण सुरू झाले पण बऱ्याच बहिणी हप्त्या यायच्या राहून गेल्या. पुण्यातही तसेच झाले. पुण्यातही वितरण सुरू झाले पण बऱ्याच बहिणींना हप्ते मिळाले, पण बऱ्याच बहिणी हप्ते यायच्या राहून गेल्या. म्हणूनच तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला हप्ता आला का नाही एवढी कमेंट मात्र आठवणीने करा, म्हणजे आपण त्यावर पुढे सगळं सविस्तररित्या बघणार आहोत. तर बघा असे का झाले, तर आता दररोजच म्हणजे सरकार पडताळणी करत आहे. लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या पात्र बहिणी आहेत त्यांची सुद्धा पुन्हा पुन्हा पडताळणी होत आहेत की जर काही बहिणी अपात्र आहेत आणि तरीसुद्धा त्या बहिणी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा बहिणी मात्र आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार नाही. म्हणूनच असे होत आहे. कारण की बघा आता शासनाकडे संपूर्ण म्हणजे समजा एखादी बहीण अपात्र आहे, समजा एखादी बहीण सरकारी खात्यामध्ये, सरकारी विभागामध्ये जर ती काम करत आहे आणि तरीसुद्धा त्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून ती फायदा घेत आहे, तर आता अशी बहीण सुद्धा आता तिचा डेटा सरकारला मिळालेला आहे. म्हणूनच अशी बहीण आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार. तर असे करत बघा आता सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या बहिणी जवळजवळ 3000 अशा बहिणी आहेत की त्या सरकारी कर्मचारी असून सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. आता अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. तर असे करत सर्व डेटा म्हणजे संबंधित विभागाकडून लाडकी बहीण योजनेचा म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि कदाचित त्या बहिणी जर अपात्र आहेत तर त्या बहिणींचा डेटा सरकारला आता मिळत आहे, आणि आता अशा बहिणींना यापुढे आता हप्ता मिळत नाहीये. म्हणूनच हेच कारण आहे की जून हप्ता हा सगळ्या बहिणींना मिळालेला नाही. आणि अजून काय तर बघा आता जरी तुम्ही आता आपल्या लाडकी बहीण योजनेला 12 हप्ते म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालेले आहे, पूर्ण वर्ष पूर्ती झालेली आहे, तर काय होते माहिती आहे का, आता समजा एखादी लाडकी बहीण आहे आणि तिच्या कुटुंबामधील व्यक्तीचं समजा इन्कम वाढलं असेल आणि तिच्या कुटुंबातील व्यक्ती समजा जर इन्कम टॅक्स भरत असेल आणि तो डेटा जर सरकारला मिळाला असेल तर आयकर विभागाकडनं शासनाने तो डेटा मागवलेला आहे, आणि आता अशा बहिणीचा डेटा सरकारला मिळाल्यामुळे आता अशी बहीणसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेली आहे. म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींची, पात्र बहिणींची संख्या ही अतिशय आता कमी होत चाललेली आहे. कारण की दररोज हे छाननी सुरू आहे. हे जे अर्जांची जी पडताळणी आहे ही दररोज सुरू आहे. त्यामुळे बघा आता समजा एखाद्या बहिणीकडे कार आहे, बरोबर,
समजा एखाद्या बहिणीकडे कार आहे आणि तरीसुद्धा अशी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, तर अशी बहीणसुद्धा आता तिचा डेटासुद्धा सरकारला मिळालेला आहे. त्यामुळे अशी बहीणसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून सरकारने बाहेर काढलेली आहे. परंतु बघा, 4 चाकीच्या बाबतीमध्ये हे असे घडू शकते काय, की समजा एखाद्या बहिणीकडे 4 चाकी आहे, परंतु ती तिच्या याच्या व्यवसायासाठी जर तिने 4 चाकी घेतली असेल आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह असेल, तर मात्र अशा बहिणीला सरकार माफ करू शकते. परंतु त्यासाठी अशा बहिणीला काय करावं लागेल, तर तुम्हाला अर्ज करावा लागेल, सरकारपर्यंत तुम्हाला माहिती द्यावी लागेल, सरकारपर्यंत तुम्हाला पोचावं लागेल. म्हणजे तुम्ही तशी जर माहिती दिली, अर्ज केला, तर नक्की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळेल. कारण की तुम्ही तुमची जी कार आहे, तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही तुमची गाडी घेतलेली आहे 4 चाकी, तर त्या बाबतीत तुम्हाला तशी माहिती सरकारला द्यावी लागेल, म्हणजे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला होईल. आणि बघा, आता काय झालेले आहेत की ज्या लाडक्या बहिणी त्यांच्या कुटुंबात समजा एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी विभागामध्ये, राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू देत, जर सरकारी विभागामध्ये जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कर्मचारी म्हणून काम करत आहे किंवा एखाद्या कुठल्या पोस्टवर काम करत आहे, तर अशा बहिणीचा डेटासुद्धा आता सरकारला मिळालेला आहे. त्यामुळे आता अशी बहीणसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून सरकार म्हणजे आपलं शासन बाहेर काढत आहे. तर अशामुळे सुद्धा हे सुद्धा कारण आहे की लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला जूनचा हप्ता कदाचित मिळाला नसावा. तर अशा पद्धतीने सरकारची सर्व म्हणजे दृष्टीने पडताळणी सुरू आहे. सरकारला सर्व विभागाकडून आता डेटा मिळत आहे. त्यामुळे सरकार आता हळूहळू ज्या अपात्र बहिणी आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढत आहेत. आता बघा, जी बहीण 65 वर्षाची होती, जेव्हा आता आपल्या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आता जी बहीण 65 वर्षाची होती तिने समजा जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, तर आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता ज्या ताईचं 65 वय होतं, ती ताईसुद्धा आता तिला 66वं म्हणजे 66 तिचं आता वर्ष सुरू झालं असेल. त्याच्यामुळे अशी बहीणसुद्धा आता ऑटोमॅटिकली लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार. म्हणजे काय होतं तुम्हाला माहीतच आहे ना, की 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार होता. तर आता जी बहीण 65च्या वर तिचं वय गेलं असेल आणि समजा तिचा डेटा जर आपल्या शासनाला मिळाला असेल, तर अशा बहिणीला सुद्धा आता ऑटोमॅटिकली लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणार नाही. आणि बघा, समजा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एका कुटुंबातील समजा 2 महिला आहेत आणि एक महिला समजा मुलगी अविवाहित जी मुलगी होती तिला लाभ तर मिळणारच आहे. परंतु आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे समजा एखादी मुलगी ती विवाह करून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जर गेली असेल, म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडून जर ती इतर राज्यात लग्न करून जर गेली असेल, तर अशी बहीणसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून ऑटोमॅटिकली ती अपात्र होते. आणि असे जर तुम्ही आहात तर तुम्हाला आता जूनचा हप्ता आला नाही असे तुम्ही 100% गृहीत धरा. तर हे जे निकष आहेत ना, हे निकष आधीपासून जे आहेत तेच आहेत. निकषमध्ये कुठलाही काही बदल झालेला नाहीये. त्यामुळे ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या सर्व बहिणींना ही विनंती आहे की हे सर्व तुम्ही जे निकष आहेत ना ते तुम्ही नीट आणि लक्ष देऊन बघा. जर तुम्ही या निकषांमध्ये आता बसत नाहीये तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आणि तुम्ही सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही काळजीपूर्वक लाडकी बहीण योजनेचे सर्व जे निकष आहेत ते काळजीपूर्वक तुम्ही वाचा, ते समजून घ्या. म्हणजे काय होतं, ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये शेवटपर्यंत राहणार आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांचं हळूहळू त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार आणि अशा बहिणींना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आता होणार नाही. तर तेवढं मात्र आठवणीने सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा की तुम्ही निकषांमध्ये बसत आहात का. जे पहिलेपासून जे निकष होते तेच आताही आहेत, परंतु तुम्ही पुन्हा एकदा सर्व लाडकी बहीण योजनेचे निकष हे समजून घ्या की 21 ते 65 वयोगटातील तुम्ही आहात का आणि एकाच कुटुंबामध्ये एक विवाहित स्त्री आणि एक अविवाहित म्हणजे एक मुलगी आणि एक आई असं या 2 फक्त
महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि समजा बघा, लाडकी बहीण योजनेचं आणखी एक काय निकष होतं की विधवा, परित्यक्त्या, अविवाहित, निराधार अशा पद्धतीची महिला जी आहे तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे। परंतु यापेक्षा आता या निकषांमध्ये जर तुम्ही नाही बसत असाल तर मात्र तुमचा डेटा आता सरकारला मिळालेला आहे आणि अशी बहीणसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून डायरेक्ट ऑटोमॅटिकली अपात्र होणार आहे। तर पुन्हा एकदा तुम्ही सर्व तुमचे सगळे कागदपत्र, तुमचं फॉर्म भरताना तुम्ही काय भरलं होतं त्याची तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला रिमाइंड करून तुमचं आपलं चेक करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं की आपलं सर्व लाडक्या बहिणी तुमची जी स्क्रुटिनी आहे, तुमचं स्क्रुटिनी आहे ते मात्र 100% होणारच आहे। आणि डीबीटी, आपलं जे डीबीटी आहे ते इनॲक्टिव्ह जर असेल तर आठवणीने डीबीटी तुमचं ॲक्टिव्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलाही काही हप्ता येण्यास काही अडचणी येणार नाहीत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या तरी एकाच बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असू द्या, म्हणजे त्याच बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत राहणार आहे।